साहेब मुद्दाम तालुक्यावरनं तुम्हाला भेटायला आलेत. ते तुमचं भलं करणार आहेत, तुमचं कल्याण करणार आहेत, तुम्हाला मदत करणार आहेत. तेव्हा साहेबांचं जरा ऐका. काल तुमच्यावर दगडफेक झाली, आज ते धावून आलेत बघा. तेच तुमचे कैवारी आहेत, तुमचे पालक आहेत. दुसरं कोणी आलं? सरकार आलं? सांगा. हे बघा, मोकळेपणाने बोला. साहेब तुम्हाला मदत करायलाच आलेले आहेत, तेव्हा सगळं मोकळेपणाने सांगा. काय रे पिस्तुल्या, आलं का कोणी? कुणी नाही साहेब, उघड्यावर बसलो बघा साहेब. गरीबाला कुणी वाली नाही राहिला. आम्ही गरिबांनी कुठे जावं? कशी बशी उगवणी केलती, त्यात गुरं घातली, तोंडचा घास काढला साहेब. सांगाय गेलो तर टकोरी फोडली. आणि मग काल गावकऱ्यांना म्हणलं आम्ही. तेच 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 सांगायला साहेब देवासारखे धावून आलेत. तेव्हा त्यांचं जरा ऐका आणि ते सांगतील त्याप्रमाणे करा. माझ्या आदिवासी बंधूंनो, तुमच्या या जखमा बघून मला भयंकर दुःख होतंय. याने मला सांगितलं घडलं हे फार भयानक आहे. इतकं भयानक आहे की आतडं पिवटून येतं. तुम्ही कष्टानं जमीन उगवता आणि तुमचा घास गावातली गुरं खाता आणि तुम्ही काय खाता? मार. का? तुम्ही गरीब आहात म्हणून, हक्काची जमीन नाही म्हणून. हा अन्याय आहे. जमीन कष्ट हा गुन्हा नाही. हे गायरान सरकारच्या बापाचं नाही, एकट्या गावकऱ्याचं देखील नाही, हे सर्वांचं आहे. विशेषतः तुमच्यासारख्या गरजू, फटक्या, हरिजन, गिरिजन, आदिवासीसाठी आहे. कबूल आहे कायदा आहे, कबूल आहे गायरान आहे, कबूल आहे गावकऱ्यासाठी गुरं चालण्याकरता गायरान पाहिजे. पण किती ही जमीन? किती किती? 33 एकर. किती? 33 एकर. 33 एकर. 33 एकर. त्यातली थोडीशी जमीन तुम्ही कशाला घेतली तर बिघडलं कुठं? पण नाही, लोकांना हे मान्य नाही, सरकारला हे मान्य नाही, गावकऱ्यांना हे मान्य नाही. काल त्यांनी दगडफेक केली, तुम्ही जमीन कसली, त्याने गुरं घातली, पिकं आली, उभी पिकं त्याने गुरांना घातली. तुम्ही विरोधात गेलात, त्याने दगडफेक केली, तुम्ही जखमी झालात. कुणी आलं बरं तिला? नाही. काय म्हणाले गावकरी? सांगा रे साहेबांना, काय म्हणाले गावकरी? माजलेत म्हणले, यांच्या झोपड्यात चेतून देऊ म्हणले. मारलेत म्हणाले, चेतू म्हणाले, यांचे घर पेटू म्हणाले, यांचे संसार जाळू म्हणाले. हा अन्याय आहे. पिढ्यानपिढ्या हा अन्याय तुमच्यावर चाललेला आहे. कुणाचं लक्ष नाही, लोकांचं नाही, सरकारचं नाही. पोटाला अन्न नाही, वस्तीला जागा नाही. किती वर्ष चालणार हे? तुम्हाला हक्काची जागा मिळालीच पाहिजे, हक्काची जमीन मिळाली पाहिजे. सरकार देत नसेल तर आम्ही देऊ, आम्ही देऊ पक्की घरं, आम्ही देऊ हक्काची जमीन, आम्ही देऊ पोटाला अन्न. आणि ते सांगायला आलोय मी इथं. तेव्हा आता नीट ऐका. या गायरानावर थोडा तरी कब्जा करण्याचा एकच मार्ग आहे, एकच उपाय आहे. त्या पेटून घर स्वतःची, त्या शिरगावून छपर, उद्या राख रांगोळी. पण गुपचूप या कानाचं त्या कानाला होता कामा नये. मग म्हणा पेटवली घरं गावकऱ्यांनी म्हणून, मग धावाधाव होईल. मामलेदार येईल, पत्रकार येईल, दुनिया येईल. मग मागू भरपाई सरकारकडे. या धडा गावकऱ्यांना घडवाटल, केस होईल. मग फेऱ्या सुरू होती तहसीलच्या, तवा कळल. तेव्हा तसंच करा. या शिरगावून छपर, पण गुपचूप. समधी दुनिया आमची, समधी दुनिया आमची, आम्ही जिथं टेक तू पाय. समधी दुनिया
दुनिया आमची आम्ही जिथं टेकतो पाय. समधी दुनिया आमची आम्ही जिथं टेकतो पाय. आम्ही फिरस्त गडी, आम्ही फिरस्त गडी, आम्हासनी घराचं कौतिक काय. आम्ही फिरस्त गडी, आम्हासनी घराचं कौतिक काय. आमच्या संग पाऊस थंडी वारा, कधीपासन आमच्या संग पाऊस थंडी वारा. चारा पाणी जिथं भेटत तिथं टाकतो डेरा. चारा पाणी जिथं भेटत तिथं टाकतो डेरा. एका जागी जीव आमचा कधीच गुतला नाय. एका जागी जीव आमचा कधीच गुतला नाय. आम्ही फिरस्त गडी, आम्ही फिरस्त गडी, आम्हासनी घराचं कौतिक काय. आम्ही फिरस्त गडी, आम्हासनी घराचं कौतिक काय. स्वतःच्या घराला स्वतःच कसं चेतवायचं. इथून तिथं आणि तिथून तिथं भटक्याचं नशीब आहे आपलं. त्यातून थोडं थोडं गोळा करून संसार उभा केला. तुला काय कळत नाही. साहेबानं घरी चेतवाय सांगितली. ते म्हणलं त्यानं आपलं भलं वाहणार आहे. भलं वाहणार असन, जमीन मिळणार असन तर घरी चेतवाय पाहिजे. बरं हे समज चेतवायचं स्वतःच्या हातानं. वय तसं सबूत दिलाय आपण. आणि रांड तुला हळूहळू बोलाय काय झालं शहरातल्या बाईवाली. मारू नग, पोटात पोर आहे. समजा नाही चेतवायचं, थोडं ठेवायचं, थोडं चेतवायचं. लय पायपीट केली तिच्या मायला. फिरलो फिरत राहिलो, बापानं तेच केलं. आज्याच्या वेळेला तर लय कडक होत. दुसऱ्या उगवती पातूर पुढे चालावं लागायचं. रिवाजच होता. आपण कसले एका जागी बसणार, एका जागी टिकणार. पर आता जमाना बदललाय. वाटतं थोडं कसावं, पीक काढावं, येडावाकडा कवायना थोडा धंदा करावा, थोडं जागावं. पर काय जमाना. जिथं तिथं होडू थोडं तिच्या मायला. आता ऐकायचं नाही, द्यायचं चेतून. मग जिमिनीचा तुकडा मिळण म्हणला तसंच करू. देव चेतून,
कधीचाच ठेवलाय. निवाऱ्यावरी आम्ही निखारा कधीचाच ठेवलाय. आम्ही फिरस्त गडी, आम्ही फिरस्त गडी, आम्हासने घराचं कौतिक काय. आम्ही फिरस्त गडी, आम्हासने घराचं कौतिक काय. उघड्यावरती मनाचं जन्माचं सोहळे, उघडं डोळं तर बी बघती स्वप्नाचं ढवाळ. उघड्यावरती मरणाचं जन्माचं सोहळे, उघडं डोळं तरी बी बघती स्वप्नाचं ढवाळ. आमच्या माणूसपणासमोरी आमचा बी निरपाय. आमच्या माणूसपणासमोरी आमचा बी निरपाय. आम्ही फिरस्त गडी, आम्ही फिरस्त गडी, आम्हासनी घराचं कौतिक काय. आम्ही फिरस्त गडी, आम्हासनी घराचं कौतिक काय. येऊ का साहेब? या. बसा. असं झालं? इतकं सगळं होऊन कोणालाच कशी खबर नाही? मामलेदार झोपला होता की काय? नाही साहेब. हो साहेब. म्हणजे असं बघा साहेब, आता तुम्हीच या गरिबांना न्याय दिला पाहिजे. पुढे काय झालं? काय नाही, असलेच सगळे उघड्या आकाशाखाली. तुम्ही काहीतरी केलं पाहिजे साहेब. ठीक आहे, मी पाहतो. साहेब, तेवढं जरा ते पेपरात येऊ द्या. हे सांगायला तुम्ही आलात? नाही साहेब. हो साहेब. ठीक आहे. काय झालं? हॅलो. हां, जरा साहेबांना फोन द्या. नमस्कार साहेब, मी गणेश बोलतोय. नाही साहेब, मुद्दामूनच केला. एक भयंकर बातमी आहे साहेब. खळद गावाजवळ गावकऱ्यांनी आदिवासींचे झोपडे जाळल्या. हो साहेब, अगदी खात्रीशीर आहे बातमी. नाही साहेब, ते नाही समजलं. नाही, आत्ताच संघर्ष समितीचा कार्यकर्ता आला होता.
हा सर. हो हो निश्चितच. हो सर मी जातोच आहे. हो हो सगळा रिपोर्ट मी ताबडतोब कळवेन. हां हो अच्छा. मला जायला पाहिजे. मला यायला उशीर होईल. तू जेवून घे आणि आराम कर. सुमी प्लीज. साहेबांना मी सांगितलंय गेल्यावर ताबडतोब रिपोर्ट करीन. या आठवड्यातली दुसरी केस जळण्याची. गावकऱ्यांनी झोपड्या जाळल्या. मागच्या आठवड्यात ती जानकी गायकवाड, तिला सासू सासऱ्यांनी जाळली आणि म्हणतात तिने आत्महत्या केली. तिच्या आई बाबाचा दावा. ए चल चल. अरे हा मतदारसंघ त्या रावसाहेब पाटलाचा. तो बंडखोर नेता ज्याची पक्षातून अकालपट्टी झाली तो. त्याला लेखाचं बोलण्यात असं तरबेज आहे. काय काय श्लोक बोलतो हा भाषणात. सुभाषित बोलतो लेखाचा. हो शेठ, गायराच्या वस्तीला आग लागली आणि आळ आपल्यावर आलाय बघा. तेव्हा तुम्ही ते पाटलाचे भेटून त्याला काय ते सांगा बघा. हा पाटलाला भेटतो ना मी. त्याला थार बोला. दोन चहा घ्या. हा बाळा 2 चहा घे रे. पण ते तुम्ही बघा ते पाटलाला भेटा आणि मीटिंग घेऊन आजची आज काय ते ठरवून टाका. होय होय अगदी खरं होतो बघा. पाटलाला मी आजच्या आजच भेटतो. हा. हे. या अगोदर तर उचकायला पाहिजे होतं. हा गायरानच त्यांना थारा उगाच दिला आपण. आता ते पोलीस पार्टी येणार आणि आपल्या मागे नसतं संकट लागणार. वस्ती जाळली कुणी आणि नाव आपल्यावर यायला लागले. नक्की म्हणजे नक्की पाटील भेटतो. पाटलाला नक्की तुम्ही भेटतो भेटा आणि आजची आज मीटिंग घेऊन टाका आणि काय आजच्या आज निकाल लावून टाका बरं. होय होय अगदी नक्की. काय मालक? हे गायरन कुठल्या बाजूला? गायरान होय. असं खाल्ल्या अंगाला जावा. तो रस्ता थेट गायरानात जातो बघा.
ही झोपडी कोणाची आहे? हे बघा, मी प्रेसचा रिपोर्टर आहे. वर्तमानपत्राचा पत्रकार आहे. तुमच्या या जळालेल्या झोपड्यांबद्दल मी पेपरमध्ये छापून आणणार आहे. ही झोपडी कोणाची आहे? याची ज्ञानाची. अच्छा, कोण तुम्ही? हा सपारदे. झोपडीत किती माणसं होती? आता बघा, ह्याची बाईल म्हातारान 2 फार वयनार. आणि ही झोपडी कोणाची? छबुरावची. झोपडीत किती माणसं होती? आम्ही समधी 4. कोणी फार जखमी वगैरे तर झालं नाही ना? नाही. नाही. तुम्ही कोण? वैदू. बसा. गाडी तिथपर्यंत जाईल ना? हे सगळं केव्हा घडलं? अर्जाप्रमाणे काल घडलं साहेब, बहुधा रात्री. 4 घरं जळाली? 4 झोपड्या होत्या साहेब, घरं नाही. म्हणजे झोपड्या म्हणजे घरं नाहीत? नाही, तसं नाही साहेब. घरं पक्क्या विटायची नव्हती असं म्हणायचं होतं मला. पण लोकांनी बेधडक घरं जाळून टाकली. आपल्याला काय करता येईल? काही मदत वगैरे? ते ठरवावं लागेल साहेब. आपत्ती नैसर्गिक होती की काही गुन्हा घडला ते बघावं लागेल. किती वाजता जळाल्या झोपड्या? म्हणजे किती वाजले होते? 4, 5? ते आता आम्हाला कसं कळावं? नाही म्हणजे तुमची चहाची वेळ झाली होती? त्यातच होती. हे गप कर अंड. तुला काय समजते? मध्ये मध्ये बोलते. ये सुंदरे, तुझ्या पोरीला आत घे. सकाळच होती तेव्हा गावकरी आले काटे घेऊन. म्हणले आमच्या गायरानात कसू नका म्हणले. बाचाबाची झाली, मग दिली घर चेतून. बघा साहेब, घर दिली पेटून? नावं काय आहेत त्यांची? आता त्यांची नावं आम्हाला कशी ठावा असणार साहेब? यांचे गुरु कोणी वेगळेच असले पाहिजे साहेब. तातडीनं अर्ज देणं, लगेच डिस्ट्रिक्टला खबर देणं, हे सगळं पूर्वनियोजित वाटतं. मला बी तेच वाटतं बघा साहेब. गृहनियोजित म्हणजे? म्हणजे घरं पेटून द्यायची, कांगावा करायचा. व्हॉट नॉनसेन्स. स्वतःचं घर कोण पेटवून देईल? स्वतःचं नुकसान तुम्ही तरी कराल? ते घड्याळ फेकून द्या बरं. हे पहा, त्या लोकांच्याकडे तिरस्कृतपणे पाहण्याचा गुन्हा आपण करत असतो. गावकऱ्यांनी कशावर केलं नसेल हे? राम राम मंडळी. राम राम राम. कधी झाले? माजलेत भडवे. अहो, असं काय म्हणताय? 4 संसार जळालेत.
आमची नावं घेतात ते. मग खरं नाही का ते? पण आम्ही कशाला जायला जाऊ? हा स्पर्धा पाहिजे होती. प्रश्न तर असतातच हो साहेब, या जळत्या घरांचे, आमच्या घरांचे सुद्धा. म्हणजे त्याचं काय साहेब, घर कोणाला नको आहे? प्रत्येकाला घर हवंच आहे. अहो म्हणून ते एक हाऊसिंग सोसायटी काढली. तर सोसायटी म्हटली की 4 टाळकी आली. 4 दिशेला 4 तोंड, काही केले कामच होत नाही बघा. साहेब, आमची एक विनंती आहे. नाही, तुम्ही आमच्या सोसायटीत एक प्लॉट घ्या. खरं सांगू, आमची कामही लवकर होतील आणि तुमचा बंगलाही होऊन जाईल. बंगला? हो, काय सांगू, असा गर्दवनराईच्या बाजूला एक चांगला प्लॉट आहे. दुसऱ्या बाजूला नदी आहे. उत्तम बंगला होऊन जाईल आणि कटकट नाही कुणाची. आपण आपले राजे, तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. हो आहा. हो. तुमच्या माणसांनी मला येऊन सांगताच मी तुमच्यासाठी धावत आलेलो. पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही गावकऱ्यांशी कुठलीही बाचाबाची करायला जाणार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी तुमच्या झोपड्या जाळलेल्या नाहीत, पण वेळ पडली तर ते तुमच्या झोपड्या जाळतील. तेव्हा तुम्ही माझं ऐका. तुम्ही मला जी उत्तरं दिली आहेत ती शासनाच्या माणसांना द्या. अहो, मी तुम्हाला मदत करायला आलोय. हे बघा, मी तुमच्यासाठी हेच का ते? भांडे. हो साहेब, ते दिसतंय. कुठल्याही दबावाखाली राहू नका आणि कुठल्याही बंधनात राहू नका. मला जी तुम्ही उत्तरं दिली ती शासनाच्या माणसांना द्या. ठीक आहे? मी तुम्हाला मदत मिळवून देईन. फौजदार साहेब कुठे आहेत? येत आहेत साहेब. तुम्ही कधी आलात? रात्रीच. रात्री? मग घटना केव्हा घडली? पहाटे घडली असं ते म्हणतात. आम्ही शेजारच्या गावी होतो, खबर मिळाली नाही आलो. अरे मग सकाळी चालत असं म्हणा ना. जबाब घेतलेत? घेतले साहेब. घटनास्थळी? नाही, गावात त्यांनाच बोलवून घेतले एकेकानं. जबाब बघू. देतो साहेब. काय म्हणतात ते? त्यांनी काही गावकऱ्यांची नावं घेतलीच साहेब. काय अण्णा, काय भानगड झाली? काय नाही साहेब. आपण 4 संसार जळालेत अण्णा. पण आमचीच नावं घेतात ते साहेब. आम्ही काय बी केलेलं नाही. हा, पण जाळाय हवी होती. हो अण्णा, पण माझ्या समोर तरी देखील. खरं बोलायला काय मरे नाही साहेब. हा, खरं बोलायला काय मरे नाही. अहो अण्णा, ते दलिताचं राहू द्या, पण तुमचं गाय राहण्याचं प्रकरण नेहमीच आहे. अहो तुम्ही गुरं घालता, दगडफेक करता, त्यांनी जगायचं नाही का अण्णा? सांगा ना. आता आम्हाला बी जगायचं हाय सरकार. म्या म्हातारा झालोय. माझ्या लहानपणापासून हे गायरान आहे. आमच्या समद्यांची गुरं ह्याच गायरानात चरत आली. दुभत्याचा धंदा आहे साहेब. गुरं चरतील तर दूध देतील, त्यांच्यावरच तर आमचं जगणं आहे साहेब. आता गुरासाठी गायरान राहिलं नाही तर समद्या गावाला मरावंच लागेल. एवढं लक्षात घ्या साहेब. पण अण्णा, त्यांनी कुठे जावं मग? मग आम्ही कुठं जावं सरकार? आमच्या गुरांनी कुठं जावं? नमस्कार साहेब. मी गणेश साळुंके, वर्तमानपत्राचा वार्ताहर. पाहिलं ना साहेब, सगळं सिस्टमॅटिकली चालू आहे. साहेब, या लोकांसाठी तुम्हाला काहीतरी केलं पाहिजे. ते पाहून ठरवूया. तेवढ्यासाठीच मी इथं आलोय. नाही म्हणजे सवर्ण विरुद्ध आदिवासी असा जर रंग यायला तसा लागला. रंग तुम्ही पेपर मधनं देऊ नका. संघर्षाचं कारण हे आर्थिक आहे, कळलं? हो, पण ते तुम्ही पाहूनच ठरवा. काय, कशामुळे घडला हा प्रकार?
गावकरी आले काटे घेऊन. गायरानात कसू नका म्हणले. बाचाबाची झाली. नदीला चेतून. आणि आता तर घरं जाळली आहेत. उद्या माणसं जाळतील. पोलीस इन्क्वायरी योग्य झाली पाहिजे आणि गुन्हेगाराला शासन मिळालंच पाहिजे. नाव काय तुमचं बाई? गुलबी. कोण तुम्ही? माती बडार. किती वाजता आले ते गावकरी? ते आम्हाला कसं कळा? बर. कधीपासून इथं गायरानात शेती करता तुम्ही? 77 पासून. काय चौचाल बाई आहे. किती वाजले ते नीट सांगता यायचं नाही. साल मात्र नेमकं सांगते. कुणीतरी जी आर पडवलं असणार, दुसरं काय नाही. मगाचा माझा मुद्दा आता तुम्हाला पटायला हरकत नाही. मगाचा मुद्दा. काने साहेब, या सालाला यांची पालं पडल्यात. बरं बाई, कोणी जाळल्या तुमच्या झोपड्या? आम्ही नाही कोणाला पाहिलं. मोठा जाड झाला तेव्हा. पण पोलिसांच्या बयानात तर तुम्ही काही गावकऱ्यांची नावं घेतली आहेत. हे लोक कुणाचं नाव घेत नसतील तर प्रश्नच मिटला साहेब. पोलिसांना गुन्हा नोंदवावाच नको. असं कसं? चौकशी तर झालीच पाहिजे. त्यांच्यावर दडपण आणलं असणार साहेब. पाहिलं ती बाई किती घाबरली आहे. तुम्ही सगळ्यांची स्टेटमेंट घेऊन मागवून या. तुमचं काम तुम्ही करा. पोलिसांना त्यांचं करू द्या. त्यांचा व्ह्यू आपल्यापेक्षा वेगळा असतो. हे बघा, घाबरू नका. हे काही मोगलाई नाहीये. शासनाकडून तुम्हाला मदत मिळेल. गुन्हेगाराला शासन होईल. पण तुम्ही तुमचे पाय घट्ट रोवा. तुम्ही तुमचा धीर सोडला तर कसं चालेल? तुमची घरं जळाली, तुमचे संसार जळाले, याचं दुःख मला सुद्धा आहे. पण धीर सोडून कसं चालेल? काय? मी तुम्हाला शासनाकडून मदत मिळवून द्यायचा प्रयत्न करीन. काय? अरे मी तेवढ्यासाठी चालू तुम्हाला मदत करण्यासाठी चालू मी. काय झालं? त्या जळालेल्या झोपड्या पाहिल्यापासून फार अस्वस्थ वाटतंय का? घरांच्या जागी जळालेले चौकोन, राखेचा ढिगारा, 4 संसार जळालेत. आतलं सगळं सामान, भांडी कुंडी. संसार सगळा प्रत्येकाचा. आणि त्यापाठोपाठ प्रत्येकाची घराची असलेली स्वप्न, आशा, आकांक्षा. तसं नसावं. त्यांचा संसार तरी केवढा. भटके लोक ते. व्हॉट नॉनसेन्स. म्हणून ते काय माणसं नाहीत? आपण केवढा संसार गोळा करतो नाही? या सगळ्या वस्तू. उगाच काहीतरी बोलू नका. त्या गरजा आहेत आपल्या. झोप.
हॅलो, खानविलकर. हा, मी घाटपांडे. पेपर वाचलात? मला बातम्या पेपर वाचून कळाव्यात. तुम्हाला कळवता येत नव्हतं? हो, मी वाचलंय ते. खानविलकर, उत्तर मला द्यायला लागणार आहे, तुम्हाला नव्हे. आय से शटअप. नो मोर आर्ग्युमेंट्स. मला ताबडतोब रिपोर्ट पाठवून द्या. ओके. हॅलो, स्पीकिंग. हो, वाचले. अहो, आम्ही आमची कारवाई करतोच आहे. ठीक आहे, मी बघतो काय करता येईल ते. ओके, थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग सर. हो, मी घाटपांडे बोलतोय सर. हो, वाचली, आत्ताच वाचली. नाही सर, पेपरमध्ये थोडा भडकपणा आहे. हो, माझ्याकडे इन्फॉर्मेशन आली आहे सगळी. हो सर, मी स्वतःच जातो. येस सर. हो, नियमाप्रमाणे जे काही असेल ते मी करून येतो. ओके सर, थँक्यू सर. अरे, गाडी बाहेर काढ. कुठं निघाला तेवढ्या तातडीनं? मी जरा महत्वाच्या कामाला खळद्याला जाऊन येतो. अच्छा. त्या शर्माला म्हणून मी उद्या बोलावतो. हां, हॅलो. अच्छा, तुम्ही होय. हां, बोला बोला. नाही नाही, आत्ताच बाहेर पडत होतो. परवाच्या कामाचं काय झालं? अहो, दरवाजाच्या चौकटी अजून बसल्या नाहीत. तिसऱ्या बेडरूमच्या प्लास्टरचं काय झालं? डोंट वरी, सिमेंट वगैरे काही कमी पडणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका. हो, आणि हो, फरशीचं पॉलिश मात्र अगदी आरशासारखं झालं पाहिजे. चेहरा दिसायला हवा. अहो, माझा नाही हो, माझा कुठं बघण्यासारखा आहे. आमच्या सौभाग्यवतींचा. हॅलो, हा नमस्कार. हे बघा, ओट्याला तुम्ही कडप्पा बसवाल. नाही नाही, संगमरावरच पाहिजे. हो हो हो, आणि गॅससाठी जागा मोठी ठेवा. 2 सिलेंडर्स राहिले पाहिजेत. हो हो हो, आणि हो, मुख्य म्हणजे फोडणीसाठी एक्झॉस्टसाठी जागा ठेवली का? बरं, ठीक आहे. हो हो हो, मी परवाच येणार आहे. ठीक आहे. काय सकाळी सकाळी निघाला साहेब? सरकारी साहेब आणि इतक्या लवकर? आपल्या साहेबांसारख्या म्हणून ठीक आहे. याला म्हणतात कर्तव्य दक्षता. दुष्काळ पडला धावले, मोर्चे निघाले धावले, घरं जाळली धावले. एवढा धावू नका साहेब. मेंगडे, अहो माणसंच आहोत आम्ही, देव नाही. आग लागण्याच्या सुद्धा आधी कळायला. पण साहेब, नेमकं तुमच्याच सब डिव्हिजनला हे झालंय, फार वाईट झालं साहेब. आगीचं कारण कळलं का साहेब? नाही, निश्चित नाही अजून. दुष्काळ, गोळीबार, भूकबळी हे रोजच आहे साहेब. पण घरं जाळणं म्हणजे साहेब, मदत किती देणार? अहो, नियमाप्रमाणे मिळेलच की. तुम्ही काळजी करू नका. तुमच्यासाठी संप मोर्चे आहेतच की. अरे खुर्च्या घ्या, बरा खुर्च्या घ्या. या. या साहेब, या. तुम्ही पण बसा की. नाही नाही, साहेब आहेत. चहा घ्या ना साहेब.
काय म्हणत होते ते? गावकऱ्यांनी केलं असं म्हणतात. आता आम्ही कशाला कुणाच्या झोपड्या जाळू साहेब? हा, अतिक्रमण झालंय तवा विरोध करायलाच हवा, नाहीतर टाचा घासून मारायची येळ येईल साहेब. अहो पण तुमचीच नावं का घेतात ते? आता इट्टलालाच ठाऊक साहेब. नुसतीच नावं घेऊन गुन्हा कसा साबित करणार साहेब? घटनाच तशी घडलेली आहे, घाई करून नाही चालायचं. शिवाय कोणाच्या भावना दुखून म्हणजे तुम्ही मला अहवाल ताबडतोब पाठवून द्या. साहेब मुक्काम इथंच करणार नाही म्हणजे अण्णांनी सगळी व्यवस्था नीट केली आहे. होय साहेब, गरीबाच्या घराला पाय लागू देत एकदा. नाही आज नको, पुन्हा बघू केव्हा. बरं. तुम्ही अहवाल मात्र ताबडतोब पाठवून द्या. हो या, बरं आहे. या. गुड मॉर्निंग सर. Good morning. I was waiting for you. Hello. Speaking. नाही नाही. अहो नाही तसं काय करता येणार नाही, अजून तपास चालू आहे. नाही सॉरी. सकाळपासून 10वा फोन आहे. त्या आयला दलितग्रस्तांचं काय झालं. पीपल आर बिकमिंग व्हेरी सेन्सिटिव्ह. तुम्ही रिपोर्ट ताबडतोब तयार करा. बट सर चौकशी अजून पूर्ण झालेली नाही. सो व्हॉट? अरे मगाशी सीएमचा लाइटनिंग कॉल होता. दे जस्ट वॉन्ट अ रिपोर्ट. असेल तर सगळ्यांना पाठवून. पाणी होता म्हटलं की होतायचं, लोमतंय काय म्हणून विचारायचं नाही. तुम्ही चांगलं सुबक टाईप करा, रिमार्क मारा आणि लाल फितेत गुंडाळून द्या ना पाठवून. पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे आम्ही गुन्हा केलेला नाही. गावात फार टेन्शन आहे सर. असं काय? मग तुम्ही असं करा, तुम्ही गावकऱ्यांच्याकडून एक निवेदन मागून घ्या आणि अहवालामध्ये पोलीस चौकशी चालू आहे असा शेरा मारा. ओके सर. राम राम. बसा. बोलावलं पाटील. दुपारच्या डाकणं खोटं आलाय म्हण. वय म्हणूनच तातडीने बोलवलंय. सरकारी कागद आहे, त्या झोपड्यांच्या प्रकरणाबद्दल निवेदन मागवलंय आणि समिती बी येणार आहे. समिती? आणि ती कशा पाय? अहो आपण काय केलं नाही आणि आपली चौकशी कशा पाय? म्हणजे पाटील घर जळाली त्यांची आणि जा विचारतात आपल्याला. एवढं फटाच न्याव आहे. अगोदरच काय पाहिजे होतं भाईव्यांना. आमची नावं घेतात. मग आता काय करायचं पाटील? करायचं काय? हुसकून लावायचं भाडव्यांना. भंडारी, एवढं तापू नका. तसं केलं तर आपणच गोत्यात येऊ. गोत्यात कशा बाई? गायरानं आपलंच आहे. अण्णा भाऊ म्हणतात तसंच करू. देऊ तडाखाने लावूच काऊन. मग काय बसायचं जेलामध्ये? एड्यावानी बोलू नग. शांतपणाने विचार केला पाहिजे. जराशी बी चूक अंगलट येईल आपल्या. काय म्या म्हणतो ते खरं आहे नव? आपण असं करू, एक निवेदन देऊ. झोपड्या आम्ही जाळल्या नाही आणि जमीन त्यांना मिळता कामा नाही. काय अण्णा कागद घ्या. माननीय जिल्हाधिकारी यांचे सेवेशी खळद पंचायतीचा नमस्कार. येणेप्रमाणे पंचायत अर्ज करीत आहे की आमचे गाय रानातील अतिक्रमण नवेच आहे. कायद्याप्रमाणे ते उठवण्याचा अधिकार आपलेच अखत्यारीत आहे. तेव्हा आपण जाती लक्ष घालून कृपा करावी व अतिक्रमण हलवावे. तसे न झाल्यास जागा बळकावली जाण्याची शक्यता आहे.
आमच्या गायरानात चारा राहणार नाही. परिणामी आमचा पिढीचा दुपट्याचा धंदा बुडेल. ते न व्हावे, आपण गैरनजर केली तर आम्ही कुणाकडे पाहावे. तेव्हा मेहरबानास नम्र विनंती की अतिक्रमण हटवून आम्हास उपकृत करावे. आपले पंचायत सदस्य. काही बदल करायचा आहे का अहवालात? नाही, पण त्यांना काही मदत करता येईल का आपल्याला? अहो, असेंब्लीत क्वेश्चन झाले या प्रकरणावर. असेंब्ली क्वेश्चन झालाय म्हणून मदत केलीच पाहिजे असं काही नाहीये. मग कधी दिली पाहिजे? आपत्ती नैसर्गिक आहे असं सिद्ध झाल्यानंतर द्यायला हरकत नाही. म्हणजे माफ करा साहेब, आपत्ती नैसर्गिक आहे असं निर्विवादपणे अजून सिद्ध झालेलं नाही. म्हणजे पोलीस चौकशी चालू आहे असंच आपण अहवालात म्हटलं आहे. नाही ते खरं, पण काही मदत देता येते का? पहा, म्हणजे काही प्रोव्हिजन वगैरे सापडते का ते? बघतो ना, बघतो. आपण रागवू नका साहेब, पण या लाल फितीची एक खासियत आहे. याला गाठ मध्येच बसते आणि दोन्ही टोकं मोकळीच राहतात. ये घाटकी हा नाही वाटतं. लय येडा लागला. संधी कवाच झाली. कामासाठी 2 वाडी मागं जावं लागलं. गावकरी गावात येऊ देत नाहीत. ढलप्या फोडायचं काम होतं. लय टणाक लाकूड, हात पार सोलवटलं बघ. ₹4 मिळालं. बोंबिलनं सुकट आणली. तुला खावं वाटतंय ना? काय बघते या जाळाकडे? मला ठावय काय बघतीय तू? घर दिसतंय ना? आता पक्क घर मिळेल इटाचं. आपण फिरलो चमायला ढोरावानी, आपलं पार नाही फिरणार. त्या बियाण्याला पक्क घर असेल, खिडकीच. तिथं वारं नाही झोमणार अंगाला, कोणी हुसकावणार नाही तिथून. दाराला कुलूप लावता येईल. गाडवं कुठं ठेवायची?
सुमित्रा, ए अगं चहा थंड होतोय. ए काय झालंय काय तुला? नाही, काही नाही. ए काय झालं तुला? हं? त्रास होतोय का? नाही. भीती वाटते का? नाही. हे बघ, डॉक्टरांना बोलू का? नको. असं काय होतंय तुला? मध्येच रडतेस, अशी शून्यात बघत बसतेस. नाही, काही नाही. हे बघ, तुला मला सांगायचं नाही का? नाही, तसं नाही. आपला पसारा वाढत चाललाय नाही? ते खरंच आहे म्हणा. उगाच चावट बोलू नका. मी खरं सांगते. काय? आता वाटतं स्वतःचं हक्काचं घर कधी होणार आहे? किती दिवस असे काढायचे आपण? दर पावसाळ्यात घर गळतच, भिंती उलतात, त्यातून सामायिक संडास बाथरूम, घरासमोर खिडकी समोर सारखी वर्दळ. स्वतःचं स्वतंत्र हक्काचं घर असं कधी होणार आहे आपलं? होईल काहीतरी पाहू. पत्रकार वसाहतीचं चाललंय. अनंत येणार आहे त्याच कामासाठी. साहेब आहेत? व्हिजिटला गेले. काय काम काय? त्या जळीतग्रस्तांच्या संदर्भात विचारायचं होतं. बर बर. साहेब, तुम्ही काय ठरवलंय? हा, कशाचं? कशाचं म्हणजे काय? जळीतग्रस्तांचं? हा, चाललंय चाललंय. काय चाललंय साहेब? 2 महिने झाले, अजून? तपास चालू आहे. साहेब, पण त्यांना काही तातडीची मदत दिली पाहिजे की नाही? मी काय म्हणतो साहेब, आमचे प्रयत्न चालू आहेत. बघू काही प्रोव्हिजन सापडते का. हे बघा साहेब, गायरान त्यांच्या नावे झालं पाहिजे. अहो, शासनाचा तसा कायदा आहे. ते त्यांचं जुनं अतिक्रमण आहे आणि अजूनही गुन्हेगाराला शासन झालेलं नाहीये. जळीत कसांच्या पदरात काहीच पडलेलं नाहीये.
याचा निर्णय ताबडतोब झाला पाहिजे. नाहीतर साहेब आम्ही वरपर्यंत जाऊ, आम्ही मोर्चे काढू. साहेब हे चाललंय काय? हे बघा आमचे प्रयत्न चालू आहेत. अडचणी येतात, त्यात पुन्हा अशी केस कधी घडलेली नाही. सर्व बाजूनी विचार करावा लागतो. सोळ्या खांद्यावर अडकले की निघाले. या दाजीबा, या चला. बसा. माफ करा राव साहेब, जरा उशीर झाला. चालायचं. काम करणाऱ्या माणसाला उशीर होणारच. काय घेणार? नाही घ्या हो, काम केल्यावर बरं असते. झाली तयारी सगळी? राव साहेब. तिकडच्या झोपड्या जळाल्या आणि विझल्या असतील. इथं सगळं पेटवायचं बघा. काळजी करू नका रावसाहेब, ठरल्याप्रमाणे समज. दाजीबा, जळीताच्या प्रश्नाचा फास असा सोडूया की सीएम ला मान अडकेपर्यंत पत्ता लागायचा नाही. आम्हाला बंडखोर म्हणतात काय? मागा आम्ही पाठिंबा दिला म्हणून सीएम बचावलं, आता आम्ही बंडखोर? पक्षातून आमच्या हकालपट्टी? इकडं आमच्या पाठिंब्यावर सीएम व्हायचं आणि आमच्याच गांडीवर लात. दाजीबा, झोपड्यांच्या आगीचा धूर सीएमच्या खुर्ची खालून निघाल बघा. संघर्ष समितीचा जिंदाबाद, 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 जिंदाबाद. दलितग्रस्तांना न्याय, दलितग्रस्तांना घरे, दलितग्रस्तांना मदत. संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा जिंदाबाद, 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 जिंदाबाद. दलितग्रस्तांना घरे, दलितग्रस्तांना घरे, दलितग्रस्तांना न्याय, दलितग्रस्तांना न्याय, दलितग्रस्तांना न्याय. संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा. दलितग्रस्तांना घरे, दलितग्रस्तांना न्याय, दलितग्रस्तांना मदत, दलितग्रस्तांना घरे. संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा, संघर्ष. नाही आज नाही जमत. नाही आज आमच्या जरा झोनल कमिशनर्स बरोबर मीटिंग आहे, त्यामुळे आज जरा अवघड आहे. पुन्हा केव्हा तरी बघू. अच्छा, काय निवेदन द्यायचं साहेब. कसलं? बसा ना, बसा बसा. 7 दिवसाची मुदत दिली साहेब. 7 दिवसात जर जळीतग्रस्तांना मदत मिळाली नाही तर आम्ही आमरण उपोषण करू. नाही त्यांना मदत मिळेल ना, त्यांची चौकशी चालू आहे. हो, गेले 2 महिने हेच ऐकतो साहेब. तुम्हाला त्या लोकांची दया येत नाही? येते ना, खूप येते. खूप काहीतरी करावं असं वाटतं, पण मी एकटा काय करू शकणार, नाही का? खरं म्हणजे तुमच्यासारखे तरुण सळसळत्या रक्ताचे कार्यकर्ते पाहिले ना, म्हणजे असं वाटतं की आपण सुद्धा असंच काहीतरी केलं पाहिजे, अन्यायाला वाचा फोडली पाहिजे. पण काय की द सिस्टम हॅज इट्स ओन लॉ अँड ऑर्डर, नाही का? काय ठीक आहे साहेब. आता बास झालं, लय देश वाट पाहिली. तो साहेब काय यायचा नाही ना, आपल्याला घर काय मिळायचे नाहीत. वर आलायचं बघूया. अरे ज्ञान्या, साहेबांना सबूत दिलाय. अरे काय मोतायचं का त्या शबुदावर? नाही तर काय, लेखा तो साहेब गेले तो तिकडचाच झालाय पार.
परतुलीकडे आलाच नाही. एवढं काट्यावर या काय झालं? जरा दामानं घे. अरे पर किती दिस 2 महिना झाला की आता. येळ लागत असेल असल्या कामाला. तू कशाला उठली नीच? मला तर काय हे ठीक वाटत नाही बा. गावकरी बी आता दात धरून आहेत आपल्यावर. एक एकला काढून हाणत्यात माहित आहे काय बाय कारणावरून. गावात पाऊल नाही ठेवू देत आणि कामासाठी 2 गाव माघारी जावं लागतं या. बराबर आहे. इथले फोक बी संपत आल्यात आणि पाखरं बी गावाना झालं या. अरे तेच म्हणतोय ना हो म्या. हलाव म्हणून जाऊया मोर. आपल्या नशिबात पक्की घरं नाही म्हणायचं ना हलायचं. काही तच बांधायच्या पुन्हा झोपड्या. न ग, साहेब मानला उघड्यावरच राहावं. पाहणी करण्यासाठी येणाऱ्याला मसनवट वाटली पाहिजे म्हणला. काय झालं वादाबाई? अरे काय काय करते याला आली नवतीची. आणि मग आता आडूसा धर आणि पाणी गरम कर. पिस्तुल्या, छबुराव, अरे लक्ष दे आल्या. काय कशी काय तब्येत? तुमचा प्रश्न दसाला लावू असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे. हे बराच वेळा ऐकलंय. तुमचा निर्णय सांगा. नाही, आम्ही प्रयत्न करतोच आहोत, पण तुमच्या उपोषणामुळे तणाव वाढतो, प्रश्न जास्त बिकट होतो. तो तुमचा प्रश्न आहे. ठीक आहे. संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा जिंदाबाद 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 जिंदाबाद
दलितग्रस्तांना न्याय, दलितग्रस्तांना न्याय, संघर्ष समितीचा, संघर्ष समितीचा जिंदाबाद, 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 जिंदाबाद. काका झोपली सांच्याला हे बघ दाणं आणलं. ए गुलबे, अरे तिची गुलबे का गे, काय ग, काय झालं राडा दिवा लागणीला? दळींदर तिच्या मिळाल्या चिरबट. लई फनफनली आहे. दम, रडू नको, दम मी आणतो शबरावला, दम. रागावणार नसाल तर एक सांगू, बोल. हे घर आपण बदलूया. खूप त्रास होतो मला, गुदमरल्यासारखं होतं इथं. पण जाणार कुठे आपण? मग का जन्मभर इथंच राहायचं? तसं नाही ग, पत्रकार साथीच होत आहे ना. गेली 2 वर्ष हेच ऐकते मी. तुम्हाला दुसऱ्यांच्या घराची काळजी आहे, पण स्वतःच्या घरासाठी अजिबात वेळ नाही तुम्हाला. सुमित्रा, मूर्खासारखं बोलू नकोस. अगं त्याचा आणि याचा संबंध काय इथे? घे गोळी घे. शांतपणे पडून राहा. हं? काय झालं वरीपोटी काय करते? जाऊन पड गप जा.
सांगितलं होतं की नाही पहिल्यांदा गावात पाऊल ठेवायचं नाही म्हणून हा? बघतेत आणि पीठ तोडत्यात. दळ्या आलतो मालक, चोरी कशी पायी करायची? आईवर फोन करून बोलतोयस हा? सांगितलं होतं की नाही तुला? सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं की नाही? सरिता आता चोरटी असती या. चला चला रे लवटा चला बाजूला चला गर्दी करून पाहिजे चला बाहेर चला उठ रे लवट बाजूला संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा हॅलो रावसाहेब आहेत का? नमस्कार रावसाहेब, मी विनायक बोलतोय. साहेब बूथवर गोंधळ झाला. पोलिसांनी जबरदस्तीने श्रीधरला उचलून नेला हॉस्पिटलमध्ये. हा आम्ही विरोध करायचा प्रयत्न केला साहेब. हा हो साहेब. बर हा तुम्ही दोघं येत आहे साहेब? हा बर साहेब, आम्ही तयारीत आहोत साहेब. हा हो साहेब, ठेवतो. संघर्ष समितीचा जिंदाबाद 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 मुर्दाबाद 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 संघर्ष समितीचा दलित ग्रस्तांना घरे दलित ग्रस्तांना मदत दलित ग्रस्तांना न्याय दलित ग्रस्तांना न्याय मुर्दाबाद मुर्दाबाद संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा संघर्ष समितीचा. या बसा. नमस्कार अग्निहोत्री साहेब. काय काम काढलंय? घ्या दाजीबा. उद्याच्या बंदचं निवेदन आहे. बापरे, या तुमच्या बंदमुळं परिस्थिती आणखी चिघळणार रावसाहेब. पोलिसी हस्तक्षेप व्हायला नको होता साहेब. व त्याच्या जीवाला धोका होता आणि जीवित मालमत्तेचं रक्षण करणं आमचं कर्तव्य आहे. कुणाचं रक्षण केलं तुम्ही? आदिवासींची घरं जाळली. काय केलं तुम्ही? तुमच्याच्यानं हा प्रश्न सुटणार नाही. आम्हालाच काहीतरी केलं पाहिजे. पण हा बंद तुम्ही लादताय रावसाहेब लोकांच्या वरती. ठीक आहे, पण हा बंद शांततेने पार पडला पाहिजे मात्र. बिल्डिंग नंबर बी ब्लॉक 1 2 3. घे अनंत चहा घे. तू घेणार आहे सरदा? नाही. बर, या ब्लू प्रिंटच्या 4 कॉपीज काढून घे. हो, पण प्लॅन पास व्हायला हवा. अरे भरपूर करेक्शन्स आहेत त्यात. हो ना. एक एक काम जीव खाणार आहे बघा नंतर. बिल्टअप एरिया 104.
तुला काय वाटतं? कशाबद्दल? ही वसाहत होईल आपली? म्हणजे 1.5 वर्ष झाली, अजून कागदावरच आहे. होईल रे. घर बांधणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? नाही तसं नाही रे, निदान आपली तरी व्हायला हवीत. पत्रकार नगर ही गरज आहे. अरे गरज सगळ्यांनाच आहे. त्यातून आपला पेशा हा असा, थेट पॉलिटिक्सशी संबंध. मग ही संधी कशी सोडतील ते वाकवणारच. पण का? अरे पेपर आणि पॉलिटिक्स हातात हात असतो म्हणून. इट्स ऑल पार्ट ऑफ द गेम. आत्ताचीच गोष्ट, तू त्या एसटीओ घटपांडेचं वस्त्रहरण केलंस. उद्या आपल्या कामासाठी गेलास त्याच्याकडे, सोडेल तुला तो? नाही, काम करेल, पण भीक घातल्यासारखं. अरे मी त्याला उघडं पाडलं, यात काय चुकलं माझं? जे घडलं ते दिलं. करेक्ट, उघडं पाडायचं, पण किती? अब्रू जाणार नाही इतकं. हा, म्हणजे हितसंबंध जोपासत, एकमेकांना सावरत, कुणालाही अडचणीत न आणता व्यावसायिक निष्ठा पार पाडायच्या, असंच ना? तसं नाही रे, पण हा व्यवहार आहे. व्यवहार? अरे इथेच तर चुकतं तुमचं आमचं अनंता. वैयक्तिक स्वार्थ जोपासण्यातच जीवनाची गणित मांडायची आणि यालाच पत्रकारितेतील यशस्वीता मानायची. हे बघ, तुझा राग मी समजू शकतो, पण तुझं हे आदर्शवादाकडे झुकणारं मत मला पटत नाही. आता ते जळीतग्रस्तांचं प्रकरण तू किती लावून धरलंस? सेमिनार घेतलेस, रकानेच्या रकाने भरलेस, मूक मोर्चा काढलास. हा सगळा आटापिटा कशासाठी? म्हणजे काय मी गुन्हा पाठीशी घालायचा? अरे त्या लोकांची घरं जळाली, अजून काय मिळालंय त्यांना? कुणाला काही शुद्ध आहे की नाही? इतकं दुर्लक्ष? मी म्हणतो चक्र फिरत का नाहीये? भूकंप झाला कोयने, तसं झालं तर होत नाही का धावाधाव? मैत्रीच का नाही झाली? अरे बाबा, दुर्लक्ष नाही, ही यंत्रणा असते. चारी बाजूचा विचार मग निर्णय, ही पद्धत आहे. प्रत्येकाचा वेग असतो. हत्तीला घोड्यासारखं धावता येणार आहे का? आणि बघ, तू काही सामाजिक कार्यकर्ता किंवा राजकीय पुढारी नाहीयेस. तू पत्रकार आहेस. इतकं एक्साइट होत जाऊ नकोस. चल, चहा घे, थंड होतोय. रिलॅक्स. कमिशनरचा फोन होता. कर्फ्यूची मुदत आणखी 24 तासांनी वाढवली आणि उद्या होम मिनिस्टर भेट द्यायला येतात. पण ते संघर्ष समितीवाले ही निदर्शनं करणार आहेत सर. ते दलित मोर्चेवाले पाठिंबा द्यायला येतात त्यांना. एकूण हे प्रकरण बरंच चिघळणार असं दिसते सर. तो उपोषणवाला काय म्हणतोय? आता ठीक आहे सर, पण पुन्हा उपोषण करणार असं ऐकतोय. आणि ते रावसाहेब पण हिरेला पेटलेत. मरू द्या. Whatever may be the result, power has its own ethics. ठीक आहे सर, मी निघतो. ओके, बंदोबस्त मात्र नीट ठेवा. येस सर. अजून काय निकाल लागली नाही. आता बघूया काय म्हणते. राम राम पाटील, राम राम. तरी मी आधीच म्हणत होतो पाटील की या भाडव्यासनी आधीच हुसकावून द्यायला पाहिजे होतं. हा, तेव्हा पाटलांचं बरोबर होतं, नाही तर नसतला चंडगाळ्यात आलं असतं. मग आता काय करायचं? गावकी बंद केली, पंचक्रोशीतली कामं बंद केली, एक एकलं धरून हाणलं तरी बी हलनात. पारीवानी ऋतून बसली आहेत गाय रानात. पाटील, गाय रानावर कब्जा राहावा म्हणून अर्ज केलं, विनंत्या केल्या, पर त्याचा काय उपयोग झाला? समितीनं बी आपल्यालाच दारावर धरलं आणि आता तर रावसाहेब बिरेला पडल्यात. त्यांना घरं मिळावी म्हणून उद्याच्याला जिल्ह्याला लय मोठी सभा भरणार आहे आणि धडक मोर्चा बी काढणार आहेत. पाटील आता हे प्रकरण लय चिघळणार. पर पाटील, आपलं गाव तर रावसाहेबाच्या मर्जीतलं, मग असं उपराट का होऊन राहिले? पाटील, पाणी गळ्यापोतूर चढलं, एकदा का डोक्यावरनं वाया लागलं तर काय बी खरं नाही. म्या तेच म्हणणार होतो, एकदा का गायरान गेलं का टाचा घसून मारायची येळ येईल. काय बी करून ते लोक काय रानावरून हलायला पाहिजे. काहीतरी करावंच लागल. बार तर बसला पाहिजे, पर वळत दिसता कामा नाही. कसं
उद्याच्या धडक मोर्चाच्या संदर्भात प्रत्येकानं आपापली भूमिका मांडलेली आहे. आता या समितीचे अध्यक्ष आमदार रावसाहेब पाटील आपले विचार मांडतील. आपण सर्वांनी आपापली मतं मांडली. सर्व लोकांनी सत्तेवर असलेल्यांचा धिक्कार केला. प्राध्यापक तनपुरे म्हणाले, आजच्या सरकारचा कारभार म्हणजे आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खाते असला प्रकार आहे. खरंय, अगदी खरंय. कुणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही. स्वतःची खुर्ची टिकवण्याच्या राजकारणात मंत्री गुंतलेले आहेत. जनतेच्या प्रश्नाचा, दुष्काळाच्या प्रश्नाचा, आदिवासींच्या प्रश्नाचा विचारच होत नाही. अहो, कधीही पडलेला नाही एवढा दुष्काळ आज राज्यात पडलाय. साधा चाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. भूकबळींचा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय. जीवनावश्यक गोष्टींचे भाव आकाशाला भिडलेले आहेत. पण स्वतःच्या तूपरोटी शिवाय मंत्र्यांना काही दिसत नाही. दलितांवरील अत्याचार, आदिवासींच्या जळिताचा प्रश्न, हे प्रश्न सोडवण्याची गरजच कुणाला वाटत नाही. खळद गावाजवळ आदिवासींच्या झोपड्या जाळल्या. आज 6 महिने झाले हे लोक उघड्या आकाशाखाली बसलेले आहेत. पण खुर्चीत बसलेल्यांना त्यांची दया येत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण हा प्रश्न धसाला लावलाय. आपण उपोषण केली, निषेध म्हणून बंद पाळला, असेंब्लीत प्रश्न झाला, पण आश्वासनाखेरीज आपल्या पदरात काहीही पडलेलं नाही. मित्रो, गरीब माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या किमान गरजा भागवण्यासाठी आजचं सरकार असमर्थ ठरलेलं आहे. आजचं सरकार, मित्र होय, आजचं सरकार गरीब जनतेचं नाही, ते संधी साधूंचं आहे. संत म्हणतात, आत्म्याचा निवारा देह, देहाचा निवारा घर. पण मी पुढे जाऊन म्हणेन, ना देह ना घराचा विचार असलं हे नादान सरकार. आणि म्हणूनच मित्रो, या नादान सरकारला इशारा म्हणून उद्याचा हा धडक मोर्चा, तुमच्या आमच्या हजारोंच्या कंठातून निघणारा प्रत्येक शब्द उद्या सरकारला हेच सांगेल की सत्तेचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे. उद्याच्या धडक मोर्चाचा प्रहार हा निर्णायक असेल. रावसाहेब पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रावसाहेब पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शांत रहा, शांत रहा, शांत रहा, शांत रहा. दलितग्रस्तांच्या प्रश्नाचा निकाल लागल्याखेरीज आपला हा लढा थांबणार नाहीये. प्रश्न जर सोडवता येत नसेल तर खुर्च्या खाली करा, असं ठणकावून आपण त्यांना उद्या सांगणार आहोत. संघर्ष समितीचा
आपले झडती घ्या सगळ्यांची. होय साहेब. होय. चल ये बाहेर ये, बाहेर ये. चाल. उठ, उठ. बाहेर ये. चाल. उठ, उठ. बाहेर ये. गावच्या सावकाराच्या घरावर दरोडा कोणी घातला? माहित नाही साहेब. माहित नाही? हरामखोर. बोल. 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 नाही घातला? सांग, कुठे ठेवलेस? कुठे ठेवलेस? दागिने कुठे ठेवले सांग. आम्ही माझी वाचली आहे साहेब. हा. जर 4 घास माहिती तर राहतोय, नाही मिळालं तर मोहर जातोय. आम्ही कशाला चोरीच्या भानगडी पडतोय साहेब. तू असा कमून नाही व्हायचा. शिंदे झडती घ्या सगळ्यांची, सोडू नका. दागिने कुठे आहेत? दागिने कुठे आहेत? दागिने कुठे आहेत? हरामखोर साले. हे सगळं सामान बाहेर काढ. बोल, बोल. साहेब, एवढा मोठा दरोडा हे नाही घालणार. आणि कुत्र्यांचा माग तर वेशी बाहेर गेलाय. झडते घ्या रे सगळ्यांची. मुर्दा घातला त्यांचा. उद्या उद्या येते ना साहेब? हा रात्री भेटतो ना. हा रात्री भेटतो. हो हो हो. गृहमंत्र्यांचा फोन होता. काय म्हणतात साहेब? डाव चांगलाच रंगलाय. बर. फक्त फितुरी झाली की किल्ला ताब्यात. बंडखोर म्हणतात काय आम्हाला. पत्त्याच्या बांगड्यासारखं कोसळल मंत्रिमंडळ. मनातल्या मनात मला शा देत असशील ना रांड? नाही बा, मी कशाला शाद देऊ? झोपड्या चेतवल्या म्हणून? नाही बा. इब्रतीला न कुळाला बाट्टा लागला असं काय केलं नाही ना मी? नाही बा. बुलबे तुला माझा बा आठवतो? त्यानं कधी लाचारी केली होती जन्मात? मग आम्ही इथं का बसलो? कशाची वाट बघतोय? मदत द्या म्हणून लाचार होण्याच्या त्याच्या दारात का जातोय? कसली अवदस आठवली आम्हाला? तो राजा माणूस होता, त्याला शान होती, अभिमान होता, मस्तीत हिंडत राहिला. आणि आम्ही इथं वंदळ पसरून वाट बघतोय कोणीतरी आमच्या अंगावर तुकडं फेकल म्हणून. माझ्यातला फिरस्ता माझ्यावर थुकला गुलबे.
थुकला माझ्या हो. आमच्या समध्या पिढ्या जन्मभर भटकत राहिल्या, पण त्यांना घरं नाही मिळाली, 3 हात जमीन नाही मिळाली, मुनबामा नाही तर संधी जमीन आपली आहे. हे कसले बडबुंजे आम्हाला मदत करणार? ते कसलं भलं करणार आमचं? अरे ते कोण? कोणते? त्यांची दानतच नाही मदत करण्याची, आणि मदत घ्यायला का आम्ही काय भिकारी हो काय? स्वतःच्या झोपड्या स्वतःच्या हाताने चेतवायची हिंमत आहे आमच्यात, जिगर आहे आमच्यात. आमची घरं आम्ही पुन्हा उभी करू स्वतः. तो एक वरचा परमेश्वर आणि दुसरे परमेश्वर आमच्या आम्ही स्वतः. हे कोण बडबुंजे तिच्या आईला? हे कसलं की नाही हे समजा थांबलेलं? आमच्यात तर फिरस्ताची ताय म्हणाव, जे ताय म्हणावं आमच्यात तर फिरस्ता. तू बी हलकट झाली, तुला बी मोह पाडला. मोह कसला? काय ठरवलं? काय ठरवायचं? तोंडावर थुकून घेतलं, निघायचं, चालायला लागायचं मोर सूर्य उगवण्याआधी. चल बांधायला लाग, तयारीला लाग. उठ, महाराणी झाली का रांड? उठ. ए छबराव, सुंदर्या, घ्यान्या, चला उठा. चला, थांबायचं नाही, निघायचं मोर. ज्यांना यायचं त्यांनी तयारीला लागा. जमिनीचा मोह इथंच काढून टाका झोपड्याच्या राखत. म्हणजे रावसाहेब, नव्या बंगल्यात तुम्ही असणार म्हणा की. बघू. रावसाहेब, तेवढं सहकारी बँकेच्या चेअरमन पदाचं तेवढं बघा की. बघू. करू करू. सहकारी बँकेचं काय, रिझर्व्ह बँकेचं चेअरमन करू. खरं सांगू का गुरुबे, आपलं जी नाही हे असंच जाणार, पण आपलं पार असं नाही जागणार. तो त्याचा मालक असं, लोक त्याला भेटतील, कोणी म्हणणार नाही त्याला मदत देऊ कर बाबा. भेटेल लोक त्याला, भेटेल तुम्ही त्याला. असल आमची कवा फुटल तांबड. एक बरगी अंधारात पांडव जेडाकडे. कुठं उगवती असल आमची कवा फुटल तांबड. एक बरगी अंधारात पांडव जेडाकडे. वरला सुरव्या आमच्या मनात बितडला. फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.